धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। निखिल हा 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ। या चौघ्या भावंडांचा जन्म खेडेगावात झालेला आणि सोबत शिक्षणही त्याच गावात झालेलं, कारण परिस्थिती थोडी नाजूक होती असं पण म्हणू शकता। सर्व काही सुरळीत चालू होतं। आई वडील शेती काम करायचे, सोबत हे भावंड पण त्यांना मदत करायचे। निखिल शिक्षण करत करत घरकामातही हातभार लावायचा। काही दिवसांनी निखिलचं शिक्षण पूर्ण झालं, तोपर्यंत त्याच्या 3 बहिणींचं लग्नही झालं आणि त्याचं शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करायच्या जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला। कालांतराने त्याचे आई वडील त्याच्यासोबत शहरात येऊन राहू लागले। निखिलच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत कामही मिळालं। त्यानंतर काही दिवसांनी त्याने राहत असलेल्या परिसरात स्वतःचं घर देखील घेतलं। सर्व काही व्यवस्थित सुरू होतं। काही दिवसांनी निखिलचं लग्न झालं। निखिलला पत्नीही तशीच मिळाली, चांगली, देखणी, सुशिक्षित, मनमिळावू, सगळ्यांना सांभाळून घेणारी। पण म्हणतात ना, ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी वाईट किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा शक्तीचा वावर असतो। हे सिद्ध झालं, कारण पुढे घडणाऱ्या घटनांचा अशा होत्या की कोणाला विश्वास बसणार नाही, तर कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही, जसा निखिल आणि त्याच्या घरच्यांनी केला नव्हता। जेव्हा निखिलचे आई वडील निखिलकडे शहरात राहण्यासाठी आले, त्याच दरम्यान त्याचे काका काकू पण त्याच्यासोबत शहरात आले होते। ज्यावेळेस निखिलनं घर घेतलं त्यावेळी त्यांच्याच बाजूला घर ही विक्री होतं आणि कमी दरात असल्या कारणाने त्याला एक कल्पना सुचली। पण त्याच्या त्या कल्पनेने मागे कोणताही स्वार्थ लपला नव्हता, हे मात्र नक्की। निखिलने अगदी भोळ्या बाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काका काकूंना सांगितलं आणि जमेल ती कागदपत्रे आणि कर्जाची मदत करून त्यांना ते घर मिळवून दिलं। पण त्याला काय माहीत की तो त्याच्या काका काकूंना जवळ आणून स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढावून घेत होता। विषय असा होता की निखिलची काकू ही तंत्रमंत्र आणि काळी विद्या करण्यात माहीर आहे आणि त्याचे काकाही म्हणावे तसे मनमिळावे नाहीत आणि काकूही नाही, आणि त्या सर्व गोष्टी सर्व गावालाही माहीत आहेत आणि हे निखिल आणि त्याच्या परिवारालाही। पण गावातले लोक भीतीपोटी या जोडप्यापासून आणि त्यांच्या मुलांपासून लांबच राहायचे आणि त्यांच्या वाच्यताही कोणाकडे नाही करायचे। पण जोपर्यंत आपण काही बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही। निखिल आणि त्याच्या परिवाराला देखील असा काही अनुभव कधी आलेला नव्हता, म्हणून त्यांनीही या गोष्टी कधी मनावर नाही घेतल्या आणि घेतील पण कसे, शेवटी सख्खे नातेवाईक होते ना। पण कसं असतं ना, काही लोकांचं कोणाचं चांगलं होत असलेलं बघत नाही, मग ते परके असो किंवा सख्खे। कमी कालावधीत 3 बहिणींची चांगल्या ठिकाणी लग्न, मुलाचे चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी, त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं, सोबतच स्वतःच्या चांगल्या संपर्कामुळे लोकांना मदत करणं। तशी निखिलने त्याच्या काकांना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्याच्या मदतीखाली दबले गेलो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या काका काकूला खटकत होत्या। निखिल आणि रोहिणीच्या लग्नाला बरेच महिने झाले होते, पण अजूनपर्यंत त्यांना संतान सुख प्राप्त झालं नव्हतं। ते डॉक्टरांकडे उपचारही घेत होते, कोणी सांगितल्याप्रमाणे ते देवधर्मही करत होते, पण कुठेच काही टाळा बसत नव्हता। शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मूलबाळ नाही ही गोष्ट मान्य केली। पण त्यात एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे रोहिणी ही शिकलेली तर होतीच, पण खूप समजूतदार ही होती। तिला माहीत होतं
की आपल्या इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर असं एकटं राहण्यापेक्षा कुठंतरी गुंतून राहावं, कारण म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होता है. म्हणून तिनं पण नोकरी करायचा निर्णय घेतला, जेणेकरून स्वतः पण तिथं कामात व्यस्त राहील आणि नवऱ्यालाही तेवढंच पैशाचा हातभार लागेल. आणि तिनंही नोकरी सुरू केली. दोघंही नोकरी करायला लागले आणि असेच बरेच दिवस निघून गेले. काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली. ती म्हणजे अशी की रोहिणीच्या बहिणीने स्वतःची मुलगी रोहिणी दत्तक देऊन केली. या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता आणि निखिल आणि रोहिणीही पटकन हो म्हणून टाकलं, कारण हे सर्व व्हायच्या आधी त्यांच्या मनात अशी कल्पना आली होती की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळणार होतं. घरात सर्वजण एक चिमुकल्या येण्याने आनंदित होते. काही दिवसांनी कायदेशीररित्या दत्तकविधी पार पडला. त्यांनी मुलीचं नाव परी ठेवलं, कारण होतीच ती परीसारखी खूप सुंदर, देखणी, सर्वांना आवडणारी. सगळं सुरळीत झालं. नंतर रोहिणीने आपल्या मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून काम पण सोडलं आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासू सासऱ्याची सेवा करू लागली. आणि असेच बरेच महिने लोटले गेले. परी थोडी मोठी झाली, चालायला बोलायला लागली. हुशार पण तेवढी होती ती. तिला बऱ्याच गोष्टी समजायलाही लागल्या होत्या. एकुलती एक असल्याने सगळ्यांच काळजाचा तुकडा बनली होती. पण एके दिवशी अचानक परीची तब्येत बिघडली आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये या भीतीनं निखिल आणि रोहिणीनं शहरातल्या चांगल्याच्या दवाखान्यात तिचा इलाज सुरू केला. पण जर आजार हा दवाखान्यापुरता मर्यादित असेल तर तो तिथं बरा होतो. एवढं सगळं करून पण परीची तब्येत सुधारण्याचं नावच घेत नव्हती. बातमी मिळाली होती. तो त्या पद्धतीने परीच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. असा दवाखान्याचा खेळ बराच दिवस चालू राहिला आणि एके दिवशी परीच्या तोंडून नवीन बाब ऐकायला मिळाली. ती म्हणजे, बघा समोर 3 बाया उभ्या आहेत आणि त्या मला त्यांच्याकडे बोलवत आहेत. हे ऐकून परीच्या आजीबाबांना धक्का बसला आणि त्यांना थोडी त्याच्याविषयी कल्पनाही आली, कारण ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला जोड मिळते विज्ञानाची. जी काही कल्पना निखिलच्या आईवडिलांना आली होती ती त्यांनी निखिल आणि रोहिणीला बोलवून दाखवली. पण विज्ञानवादी युगात त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला देखील तेवढाच वेळ लागतो. पण तरीही आईवडिलांची परीविषयक काळजी आणि जुने मतप्रभाव यामुळे निखिलनं त्यांना त्यांच्या पद्धतीनं परीवर उपचार करायचा विश्वास दिला. पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊ आणि तरीही काही फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू. झालं, आता काय बोलणार असा प्रश्न परीच्या आजीबाबांना पडला. पण ते हार मानणारे नव्हते. त्यांनी बऱ्याच लोकांना याविषयी विचारलं. त्या लोकांनी सांगितलं त्या ठिकाणी गेले, कारण परिस्थितीच तशी होऊन गेली होती. परीला त्या 3 बाया सतत दिसायच्या, हसायच्या, तिला सोबत बोलवायच्या, खुणा करायच्या. हे सर्व ती इवलीशी पोर घाबरून रडून सांगायची. पण ती आजारी असल्यामुळे तिला भास होत असेल अशी डॉक्टरांची पट्टीच जणू निखिलच्या डोळ्यावर बसवली होती. आणि असेच परत दिवसामागून दिवस निघत होते. पण यात एक गोष्ट होती, ती त्या 3 बायका परीला कुठे पण दिसू लागल्या. पण शेवटी शहर गावात म्हातारे आजीबाबाही कुठे फिरतील अशा गोष्टीचा माग करण्यासाठी. आणि एके दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना या गोष्टीची उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका दृष्ट व्यक्तीच्या वाईट हेतूने ग्रासले आहे आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू किंवा करणी असा प्रकार केला आहे. हे ऐकून आजीबाबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि शिवाय त्यांनी हे पण सांगितलं की आता याला खूप उशीर झाला आहे. तुम्ही जेवढ्या लवकर तिला एखाद्या सिद्ध माणसाकडून किंवा एखाद्या सिद्ध देवाच्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार सुरू करणार नाही तेवढ्या तिला वाचवण्याची तुमची संधी मिळेल. आता
यात एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की एवढ्याशा मुलीवर असा प्रकार कुणी केला असेल. पण यात एक गोष्ट अशी आहे की जो व्यक्तीकडे आपल्याकडे याच कोडं उलगडतो तो व्यक्ती त्या व्यक्तीवरील समोरील तांत्रिकाचं नाव कोणत्याही सबबीवर आणि त्याला देऊ केलेल्या आमिषावर सांगत नाही. आता यामागे पण अनेक बाबी आहेत. उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजोबा कसले. आणि परीची अवस्था बघून निखिललाही आता या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आणि त्यानंही आई वडील म्हणतील तसे उपचार करायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट चुकीची अशी की ते त्याचं दुर्दैव म्हणता येईल की त्यांना सुरुवातीला ढोंगी किंवा चंगळमंगळ व्यक्तींना पत्ता भेटू लागला आणि असे कित्येक उपाय करून पण काहीच फरक परीमध्ये जाणवत नव्हता. आणि असं करता करता पण अजून थोडे दिवस निघून गेले. परीला आता त्या 3 स्त्रिया अगदी जवळ दिसू लागल्या आणि एवढ्या दिवसात अनेक तांत्रिक मांत्रिककडून होत असलेल्या इलाजाचा काही फायदा होत नाही आता निखिलच्या परिवाराने जाणलं होतं. शेवटी त्यांना कोणाकडून तरी गाणगापूर देवस्थानाची माहिती मिळाली आणि त्यांनी गाणगापूरला निघायची तयारी केली. थोडक्यात काही दिवसापूर्वी आम्ही सांगितलेल्या स्थळी जरी ते जात नसले तरी ते त्याच देवाच्या चरणी जात होते. हे ऐकून आम्हालाही बरं वाटलं आणि परी आता नक्की बरी होईल हे पण आम्ही बोलू लागलो. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रस्त्याने जात असताना परीला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिला जवळ बोलवत होत्या आणि परी ती त्यांच्या घरच्यांना बोलून दाखवत होती की मला त्या बोलवत आहेत असं. आणि मध्येच कोणाला तरी टॉयलेट लागल्या कारणे गाडी थांबवण्यात आली आणि अचानक परीची तब्येत खूपच बिघडली. तिची अवस्था बघून तिला वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाडी देखील वापस फिरवण्यात आली. परत आपल्या शहराच्या दिशेने. पण जणू त्या तिघीजण त्या दिवशी परीला कायमचं न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं होतं. शहराच्या दिशेने वापस येत असताना जास्त तब्येत खराब झाल्याने रस्त्यातच त्या कोळ्या लेकराची प्राणज्योत मालवली. एका क्षणातच होत्याचं नव्हतं झालं आणि परी त्यांना कायमची सोडून देवाकडे गेली. परीच्या जाण्याचं दुःख जेवढं तीव्र होतं की रोहिणी त्याला सहन करू शकली नाही आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहिली. परीचा फोटो उराशी घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळजीपोटी म्हणा किंवा भीतीपोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याचं साहस कोणी हिम्मत करत नाही आणि तेच निखिल आणि त्याच्या परिवारानं केलं.